आज खूप दिवसानंतर पोहे बनवले होते. त्याचसोबत ना आज खाण्यासाठी एवढे प्रकार होते ना, तुम्हाला पुढे दिसतीलच. म्हणजे एकामागून एक असे येत होते. तर आज मला एका ठिकाणी जायचं होतं माझ्या फ्रेंडला भेटायला. तर म्हटलं आता बाहेरचं काही घेऊन जाण्यापेक्षा छान अशी खीर बनवूया आपल्या हातची आणि त्यांना घेऊन जाऊया. तर इथे शेवयाची खीर इथे बनवायला घेतली होती आणि ॲक्चुअली आम्ही त्यांच्या घरीच जाणार होतो. पण काही कारणाने कॅन्सल केलं आणि त्या आणि मी एकाच ऑफिसमध्ये होतो. तर ते ऑफिस माझ्या इथून जवळ आहे. म्हटलं ऑफिसच्या खालीच जाऊया. हे बघा इथे वेस्ट साईड आहे त्याच्याच बाजूला ते ऑफिस आहे म्हणजे ह्याच बिल्डिंगमध्ये. त्यानंतर आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि त्यांच्यासाठी बनवलेली खीर पण मी इथे घेऊन आली होती आणि तोपर्यंत त्या पण आल्या. तर त्यांच्या पायाला पण थोडंसं लागलं होतं. ते पण मला बघायचं होतं म्हणून मी इथेच आली. छान अशा गप्पा मारल्या आणि उद्या त्यांच्या घरी जायचंय त्याचं पण आमंत्रण नको बोलत होती मी, पण त्या रेडी नव्हत्या ऐकायला. बोलल्या, "ये तू उद्या. आपण आपल्या घरी छान असं थोडंसं खाण्यापिण्याचं करूया." त्यानंतर बघा इथे मोमोज वगैरे घेतले विदूसाठी आणि घरी येऊन थोडासा चिला बनवला समर्थसाठी. जेवण बनवायला घेतलं रात्रीचं तोपर्यंत पाठून आवाज आला, की चला या बर्थडेला करून. तर आमच्या बाजूला ज्या आहेत ना त्यांचा बर्थडे होता. तो सेलिब्रेट करायला आम्ही लगेच मी फक्त कांदा टोमॅटो टाकला तेलामध्ये आणि तशीच बंद केला गॅस आणि गेली आणि त्यांचा बर्थडे आधी सेलिब्रेट करून मग आलो आणि छान असा बर्थडे केला. त्यांच्या हसबंडनी त्यांना अर्ध्या तोळ्याचं छान असं गोल्ड कॉइन दिलं होतं आणि इथे घरी आल्यानंतर बघा ह्या दोघांचं असं टीव्ही बघणं चालू होतं. त्यानंतर जे अर्धवट ठेवलेलं जेवण ते बनवायला घेतलं. छान अशी पापडीची भाजी बनवायला घेतली होती आणि आज मी टोपामध्ये पहिल्यांदाच असा भात लावला होता. त्यासोबत भाकरी पण बनवून घेतली. शेवयाची खीर दुपारी फ्रेंडसाठी बनवली, त्यातली थोडी होती ती पण खायला घेतली आणि एवढं सगळे मेनू असताना लगेचच हा चीज केक आणि खीर पण आली, जी होती तांदळाची आणि त्याचसोबत आज त्यांच्याकडे मेनू होता तो म्हणजे बिर्याणीचा. तर आज तर आम्ही खात नाही, पण विदू खाते. तर असा छान असा दिवस गेला. बाय.